परिस्थिती खरोखर कठीण, परिस्थिती खरोखर कठीण. देश हिंदुस्थान सुधारिल कोण? सुशिक्षित वर्ग जबाबदार, सुशिक्षित वर्ग जबाबदार, सुशिक्षित वर्ग जबाबदार. सुशिक्षित वर्ग जबाबदार. त्याने जर नाही केला सुविचार, त्याने जर नाही केला सुविचार, त्याने जर नाही केला विचार. त्याने जर नाही केला सुविचार. शंका नको देश खचित बुडणार जी, शंका नको देश खचित बुडणार. वैभवाच्या पूर्ण शिखरावर, वैभवाच्या पूर्ण शिखरावर होता आजवर देश खरोखर शास्त्रविद्येत पहिला मान, शास्त्रविद्येत पहिला मान, शास्त्रविद्येत पहिला मान. शास्त्रविद्येत पहिला मान. द्रव्याची तुडुंबली खाण, द्रव्याची तुडुंबली खाण. देश हा सुवर्णभूमी नावाजी, देश हा सुवर्णभूमी नावाजी, देश हा सुवर्णभूमी नावाजी. हे सगळं सांगायची गरज काय? पुन्हा सांगतो, आपल्या साधू संतांनी सांगितले ते विसरलो आपण, आणि विसरल्यावर काय होतं एक दृष्टांत सांगणारे वासुदेव निघून जाणार आहे. एक जावई होता, सासूरवाडीला गेला, दिवाळीचा सण होता. जावई सासूरवाडीला गेल्यानंतर धावपळ कोणाची होते? हो, कोणाची होते सांगा? सासूची. सासूची. अनुभवातलं उत्तर आहे. नाकीचं मोती ठेवी घाण, राखी जावयाचा मान, असं म्हणतात. पण सगळ्या जावयांना काही सारखी ताकद नसते, सगळ्या जावयांना काही सारखा मान नसतो. एक हिंदी कवी म्हणतो, दूर जमाई फूल बराबर, दूर जमाई फूल बराबर, गाव जमाई आधा. दूरचा जावई फुलासारखा आहे. अमेरिकेत असतो, दुबईमध्ये असतो, त्याचं जंगी स्वागत. या 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 जावई बापू, काय करू तुम्हाला? शिरा करू का, पोहे करू का, उपमा करू का, कोका आणू का, कोल्हा आणू का, लांडगा आणू? मोठं स्वागत. दूर जमाई फूल बराबर, गाव जमाई आधा. गावातच राहतो, पवई नाक्याला. जेवायच्याच वेळेला आलात का? या, स्वतःच्याच हाताने ताट घ्या, जेवण वाढून घ्या. जेवण झाल्यानंतर ताट बेसिनमध्ये ठेवून जा. दूर जमाई फूल बराबर, गाव जमाई आधा, घर जमाई गधे बराबर, जब चाहे तब लादा. घरचा जावई गाढवासारखं सांगितलंय. कधी काम सांगता येतं. बापू दळण संपलंय, काय करा? उचला तो डबा, जा तिकडं गिरणीवर दळण दळून आणा, नाहीतर रातच्या भाकरी काय मिळायच्या नाहीत. म्हणून या निमित्ताने सांगतो, गाव जावई कोणी होऊ नका, घर जावई तर मुळीच होऊ नका. आणि आता तुमच्यापैकी कोणी असेल तर आता मात्र सोडू नका. नाहीतर म्हणाल वासुदेव काल आला, भांडणं लावून गेला. तसला हा जावई. दिवाळीचा सण होता, सासूबाईंनी कानवला खायला केला. काय केला? कानवला. कानवला माहिती आहे ना सगळ्यांना? करंजी, करंजी असा मुरड घातलेला असतो मोठा. यांनी बाप जन्मात कधी कानवला खाल्ला नव्हता. आता काही लोकांना खायचा आचपेच नसतो, एवढा खाल्ला यांनी, एवढा खाल्ला, एवढा खाल्ला, कधीच मिळालं नाही, काय करणार? आमच्या पुण्यामध्ये गुलाबजामची पंगत झाली बारशेची. एका माणसाने एवढे गुलाबजाम खाल्ले, एवढे गुलाबजाम खाल्ले की त्याला हालताच येईना. 4 कार्यकर्त्यांनी त्याला असं धरलं, मागं ओढलं, एक लोट टेकायला दिला. असला हा जावई. कधी कानवले खाल्ले नव्हते, शब्द कधी ऐकला नव्हता, खूप खाल्ले. दुसऱ्या दिवशी विचार केला की घरी जाताना सासूबाईंना विचारायचं की हा काय पदार्थ आहे. सकाळी उठला, आंघोळ वगैरे केली, पिशवी खांद्यावर घेतली, आता निघणार. तेवढ्या त्याच्या लक्षात आलं की नाव विचारायचं राहिलंय. सासूबाईंना हाक मारली, ओ सासूबाई लवकर या. जशी हाक ऐकली तशी धावत धावत सासू पळत पळत आली. जुन्या काळातली गोष्ट आहे.
आत्ताची नाही बरं का. तिने हाक मारली, ओ मामी, पळत पळत आली बिचारी. कारण पूर्वी सासूबाईंना मामी म्हणायची पद्धत होती. काय मामी, आता काय म्हणतात मला विचारू नका. मम्मी. काय मम्मी.